पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला वर्षभराची स्थगिती। जिल्हा मध्यवर्ती बँकेलाही कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे सरकारचे आदेश। मालवणमध्ये पैसे वाटपाच्या तक्रारीवरून निलेश राणेंची भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड। बॅगेत 25 लाख आढळल्यानं खळबळ। तर काल रवींद्र चव्हाण मालवणमध्ये आले आणि इथं अशी नाटकं सुरू झाली। निलेश राणेंचं विधान, पायाखालची वाळू सरकल्यानं असले प्रकार सुरू। काँग्रेस आणि यांच्यात काहीच फरक नाही, फेक नरेटिव्ह पसरवतायत। मालवण प्रकरणावरती रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। मालवणमध्ये भाजपा कार्यकर्त्याच्या घरी पैसे सापडल्याचा आरोपांचं आशिष शेलारांकडून खंडन। हे असत्य असल्याचं म्हणत निलेश राणेंचा आरोप खोटे असल्याचा शेलारांचा दावा। देवेंद्र फडणवीस लोकशाही आणि संविधानाला फासावर देणारा जल्लाद आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची फडणवीसांवर टीका। जल्लादाची भाषा सकपाळांच्या मनस्थितीचं वर्णन करते। संविधानाला सर्वात जास्त कुरतडण्याचं काम काँग्रेसनं केलं। सकपाळांच्या फडणवीसांवरील टीकेनंतर आशिष शेलारांचा पलटवार। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात कारवाईबाबत मोठी फसवणूक। मुख्यमंत्री फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा। अंजली दमानियांचा अल्टिमेटम। अंजली दमानियांच्या आरोपांवर मी काय बोलू? कुणाचा राजीनामा मागायचा हा तुमचा अधिकार। दमानियांच्या मागणीवर अजितदादांची प्रतिक्रिया। तर दमानिया काय म्हणाल्या मला माहित नाही, फडणवीसांचं विधान। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत अमित शहांना भेटणार। शहांनी भेटीची वेळ न दिल्यास कार्यालयाबाहेरच थांबणार। अजितदादा राजीनामा देईपर्यंत लढत राहणार, दमानियांचा इशारा। शहांशी दमानियांची भेट होत नसल्यास त्यांनी अजित पवारांना भेटावं। आम्ही दमानियांची भेट शहांशी घडवून आणू, आनंद परांजपेंचा दमानियांना टोला। 1 तारखेला बाहेरच झोप, तुमच्या नशिबात लक्ष्मी आहे। आता पार्ट्या सुरू आहेत, खा त्यांचं मटण पण दाबा आपलं बटन। नाशिकमधील सभेत गुलाबराव पाटलांचा पुनरुच्चार। निवडणुकीत अशी भाषणं होत राहतात, मात्र कुणाला किती निधी द्यायचा हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळून ठरवतात। गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज्याच्या तिजोरीची चावी एकनाथ शिंदेंकडे, लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार शिंदेच। अब्दुल सत्तारांचं विधान। मी बीड जिल्ह्याची अजन्म पालक, बीड जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी बैठका घेणार, अधिकाऱ्यांना कामाला लावणार। पंकजा मुंडेंचं प्रचार सभेत वक्तव्य। जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही। सरकारमधील योजना तिन्ही पक्षांच्या। पालघरमधील प्रचार सभेतून फडणवीसांची ग्वाही। महायुतीनं एकत्र मिळून लाडकी बहीण योजना सुरू केली, अनेक अडथळ्यातूनही योजना सुरू राहिली, यापुढेही कायम सुरू राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। डहाणूतील विकासाविरोधीची लंका आमचा भरत पेटवणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। डहाणूत भाजपचे भरत राजपूत आणि शिंदे सेनेचे राजेंद्र माछी आमने सामने। IIT बॉम्बेवरून राजकारण पेटलं, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक। मुंबई संदर्भात पोटात साचलेली मळमळ बाहेर, राज ठाकरेंकडून समाचार। मनसेकडून IIT मुंबईची बॅनरबाजी। IIT बॉम्बे मुंबई करण्यासाठी केंद्राला पत्र पाठवणार, फडणवीसांची माहिती। तर काही जण आपल्या मुलांना शिकवलेल्या शाळेचं नावही बदललं पाहिजे अशी विनंती करत नाहीत, फडणवीसांचा ठाकरेंना टोला। चेंबूरमधील पुरुष शासकीय भिक्षुगृहावर मनसेची धडक मोहीम। पुरुष भिक्षुगृहात सध्या राहत नसलेल्या भिक्षुकांची नावं मतदार यादीत असल्यानं मनसे आक्रमक। पॅरिसमधील युनेस्को मुख्यालयामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण। भारतीयांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण, फडणवीसांची प्रतिक्रिया। बदलापूर ते कर्जतपर्यंत 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गिकांसह पुणे मेट्रोच्या 2ऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा। 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार। अहमदाबादमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार। 2010 नंतर पहिल्यांदाच भारतात कॉमनवेल्थ स्पर्धा पार पडणार।